म्हटलं आपण आपलं आयुष्याचं पाहायचं, आपण आपलं लाईफ सेटल करायला बघू. या हां, राजकारणात काही खरं नाही राहिलेलं आहे आता. हां. तर मी असा विचार करून अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी आलो. म्हटलं एखादी मास्टर्सची चांगली डिग्री करू. हं. इथून डिग्री घेतली तर इथे एखादा चांगला जॉब भेटेल आणि आपली लाईफ सेटल होऊन जाईल. हां, तर मी त्या हिशोबाने आलो आणि सर मी कर्ज घेऊन आलेलो आहे. हां, मला जरी बॉस्टन युनिव्हर्सिटीने सर 50% स्कॉलरशिप दिलेली आहे. हां. आणि जे लोकं मला जाती-पातीवर शिव्या घालतायत, रिझर्व्हेशनवरनं तू मोठा झाला असं बॉस्टन युनिव्हर्सिटी हे रिझर्व्हेशनवर स्कॉलरशिप देत नाही. ते मेरिटवर हं, देतात. त्यांना हं, जर वाटलं यू आर एन आउटस्टँडिंग स्टुडंट, तेव्हाच ते स्कॉलरशिप देतात. तर मी ते हं. पण गोष्ट क्लिअर करतो. नाहीतर काही स्कॉलरशिप म्हणले की काही लोकांना असं वाटतं की फुकटचीच हं. खाणारी हे आहेत लोकं. तसं काही नसतं ते. तर मी त्या ठीक आहे. हिशोबाने इकडे आलो. ग्रामीण बॉस्टन भागातली पोरं जेव्हा पुण्या-मुंबईकडे येतात आणि तिथे हां. चांगलं करिअर करतात, थोडं बहुत यश मिळवतात, तेव्हा हं. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. "अरे, आशिष जाधव यवतमाळचा आहे. तो आज हां. मुंबईत बघा." अरे हो, साहजिक आहे. आम्हाला पण ॲस्पिरेशन्स आहे. केलास. हो. मला असं झालं, की मी एका मिडल क्लास फॅमिलीमधला आहे आणि मला माझ्या घरच्यांना पुढे न्यायचंय. तर ते मी कसं नेऊ शकतो? भारतात राहून मला काही जॉब भेटला नसता. मला काही चांगली अपॉर्च्युनिटी भेटली नसती. तर म्हणलं अमेरिकेत एखादी डिग्री घेऊ आपण. तिथं हं. चांगला जॉब भेटेल. एकंदरीत आपला प्रोग्रेस होऊन जाईल. तर त्या हिशोबाने मी आलो आणि मागची 2 वर्ष सर माझी डिग्री चालू होती. माझं इनफॅक्ट सर मागच्या आठवड्यात ग्रॅज्युएशन डे होता माझा. हं. तर माझं ती ही सेरेमनी चालू होती, ग्रॅज्युएशन सेरेमनी. हां. आणि राहिला प्रश्न फंडिंगचा, की मी अमेरिकेतून फंडिंग घेण्यासाठी आलोय. तर मग मी कर्ज कशाला काढून आलो आलो असतो भारतातून? मला एज्युकेशन लोन घ्यावं लागले अमेरिकेत येण्यासाठी.